देवावरी सत्ता ह्या न्यायाने आमची रुक्मिणी माता. पण महाराज आमच्या रुक्मिणी मातेचा जीव कासावीस होता. एकीकडे पती धर्म होता आणि एकीकडे लेकराची ओढ सत्वत होती नाही बा. पण महाराज दुसरा दिवस उजाडला. इकडनं तिकडनं करून थोडस याच्या घरून त्याच्या घरून पीठ आणल्यानंतर गोडधोड जेवण केलं. गोडधोड जेवण केल्यानंतर चारही मुलाला आपल्या जवळ बसवलं. रुक्मिणी मातेने जवळ बसवलं आणि ज्ञानोबा आहे निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताईला जवळ बसवलं. अंधार होता, दिवा पेटवला, असा गोड सोन्याचा घास बनवला आणि तो घास बनवून रुक्मिणी माता आपल्या मुलांना आपल्या मांडीवर घेऊन निवृत्ती दादाला खायला घालतात. एक घास ज्ञानदादाला खायला घालतात, एक घास सोपान काकाला खायला घालतात, एक घास मुक्ताईला खायला घालतात. पण आमचे महाराज हे सगळं दृश्य पाहत असताना विठ्ठलपंत घरातल्या कोपऱ्यात बसून रडत होते नाही बाप. आणि रुक्मिणी माता एक एक घास घालताना रडत होती. ज्ञानोबा रडता रडता म्हणाले, आई आपल्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहेत, साधं पीठ सुद्धा मिळत नाही, पण आज गोडधोड जेवण का? कोणी सांगावं त्यांना? दुसऱ्या दिवशी आई वडील आपल्याला सोडून जाणार आहेत माय बाप, कोणी सांगावं? पण महाराज त्यावेळेस मुक्ताई आईच्या डोळ्यातलं पाणी अश्रू पुसते. मुक्ताई म्हणते आई रडू नकोस, काही का रडतेस? आई रडू नकोस, का रडतेस? त्यावेळेस काही सांगत नाही. त्यात सगळ्या चारही मुलांना गोड जेवण खायला घालते आणि मुलं झोपी जातात. महाराज मध्यरात्री झाल्यानंतर विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला उठवतात, म्हणतात चल आपल्याला जायचंय महाराज. पण महाराज त्यावेळेस रुक्मिणी माता विचारते, एकदा मला बघू द्या, माझ्या मुलांना बघू द्या. टेंबा पेटवते आणि टेंबा पेटवल्यानंतर निवृत्ती दादाच्या चेहऱ्यावर समोर आणते. निवृत्ती दादाला डोळे भरून पाहते मायबाप. तोच टेंबा पुढे आल्यानंतर ज्ञानदादांच्या समोर आल्यानंतर ज्ञानदादा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती गोरेपान आणि ज्ञानोबाराकडे बघितल्यानंतर जीव ओळख टाकावं असं वाटतं. गोड पापा घेते ज्ञानोबाराच्या डोक्यावर हात पडते. ज्ञाना मुक्ताई झोपलेली होती मायबाप. रुक्मिणी माता तिथे गेली, सोपानाच्या डोक्यावर हात फिरवला, माझ्या मुक्ताई जवळ गेले. मुक्ते ऐक ना, अरे ह्या चारी भावंडांच्या तिन्ही भावंडाची आई उभं रे. मुक्ते तू त्रास देऊ नकोस, लक्षात ठेवा. आणि अशा स्वरूपातनं त्या चारही मुलांचा आशीर्वाद देऊन ही दोघे आई वडील निघाले. कासावी झाला जीव आणि कासावी जीव झाल्यानंतर महाराज सकाळी उठले असं वर्णन आहे. काही कीर्तनकार म्हणतात आळंदीच्या डोहात नाही महाराज, आता कुंभमेळा जिथं चालू आहे प्रयाग क्षेत्री, तिथं प्रयाग क्षेत्री असं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. प्रयाग क्षेत्री गेले आणि त्या प्रयाग क्षेत्रीमध्ये बिंदू तीर्थ, माधव
गोविंद म्हणून असे ठिकाण आहे, अक्षयवट म्हणून ठिकाण आहे. त्या अक्षयवटात उडी मारल्यानंतर आत्महत्येचं पातक लागत नाही असं हिंदू शास्त्रामध्ये वर्णन आहे मायबाप. आणि तिथं हे सगळे निघून गेले. पहाटेचा कोंबडा अडवायची वेळ झाली. सूर्योदय उजाडला. आमच्या मुक्ताई उठायची वेळ झाली मायबाप. मुक्ताईने हात टाकला. मुक्ताईने हात टाकला. आई 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 आई. मुक्ताईने परत दुसरा हात टाकला. आईचा स्पर्श जाते ना मायबाप. आठवा मायबाप. विनंती आहे मायबाप. ज्ञानोबरायचं चरित्र आठवल्यानंतर ज्याच्या डोळ्यातनं पाणी येत नाही तो वारकरी नाही मायबाप. लक्षात ठेवा. हात टाकला. आई. आईचा आवाज नाही. आई कुठे गेली म्हणून आमची मुक्ताई उठली. मुक्ताई उठल्यानंतर मुक्ताई उठून बाहेर घराच्या बाहेर आली. आईला आवाज दिला. आई आई आई. सोपान काका, निवृत्ती दादा, ज्ञान दादा, मुक्ताई आईच्या नावावर टाहू फोडती. का आवाज मारते म्हणून विचारी भाऊन बसली. मुक्ते हे मुक्ते का आवाज मारते आईला. मुक्ते हे दादा ऐक ना रे दादा. हे दादा ऐक ना. अरे आई दिसत नाहीये. अरे दादा बाबाही दिसत नाहीये. ज्ञान दादा सांगता अरे गेले असतील येतील, तू काळजी करू नकोस. नाही दादा आता तास झाले मी आवाज देते. महाराज हे चारी भावंड आळंदीच्या नगरामध्ये सगळ्याला पहाटेच्या रात्रीच्या अंधारामध्ये विचारू लागले, माझ्या आईला बघितलं का? माझ्या बाबांना बघितलं का? माझ्या आईला बघितलं का? आई बाबा बाबा. ही चारी भावंड फिरू लागली मायबाप. पण महाराज विचार करा. पण महाराज लोकांनी ही चारी संन्यासाची पोरं म्हणून लोकांनी दारं लावून घेतली मायबाप. सावली सुद्धा पडून घेतली नाही. उत्तर देणं तर लांब राहिलं मायबाप. काय जीवन असेल. एक तरुणांनो एक सांगू का मी तुम्हाला. आपल्या जीवनामध्ये दुःख किती झालं तरी, आपल्या जीवनामध्ये दुःख किती झाले तर पुन्हा पैसे रोडू नका. फक्त एक ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचा आणि उत्तर आपल्याला मिळेल. माझ्या ज्ञानोबराला एवढं दुःख झालंय, त्या दुःखापुढे आपल्या दुःखाची काय किंमत आहे मायबाप. लक्षात ठेवा. आणि कासावीस झालं. काहीतरी पेरेल का रे दादा. ज्ञान दादा म्हणाले फक्त काळजी करू नकोस. माझ्या ज्ञानोबराने जोडी घेतली. आळंदीच्या नगरामध्ये प्रवेश केला. ब्राह्मणांच्या घरापुढे उभे राहिले माझे ज्ञानोबराय. ओ भिक्षा दे. भिक्षा वाढा बाय. भिक्षा वाढा. भूक लागलीये. छान पाच चारी भावंड. माझी भावंड भूक गेली. साईबाब तुम्ही द्याल तर आमची पोटाची केळी मागत. साईबाब काहीतरी द्या. संन्यासाची पोरं म्हणून लोकांनी दार लावून घेतली मायबाप. दार लावून बघितले आणि दार लावून घेतल्यानंतर माझे ज्ञानोबराय रडायला लागले. महाराज ऐका. महाराज दुपारची वेळ. सूर्य डोक्यावर आलेला. पोटामध्ये खेळकी. महाराज पोटाचे कावळे वरडायला लागलेले. आईचा पत्ता नाही. बापाचा पत्ता नाही. कोणी भिक्षा द्यायला तयार नाही. मुक्तीला काय सांगू. निवृत्ती दादाला काय उत्तर देऊ म्हणून हे चारी भावंडांना काय उत्तर देऊ. माझ्या ज्ञानदादा पुढे ध्यान द्यायला. ज्ञानोबराय रडत रडत घरी आले. आपल्या मुक्तीची ताटी लावून घेतली
लावून घेतल्या ज्ञानोबर एकांतच रडत बसले मायबाप. हा सगळा वृत्तांत माझ्या मुक्ताईला कळाला. सगळा वृत्तांत माझ्या मुक्ताईला कळाला. मुक्ताई म्हणजे ज्ञानदादा रडू नकोस ज्ञाना, रडू नकोस, रडू नकोस ज्ञाना. अरे तू या जगाच्या कल्याणासाठी आलाय. नाटी उघड. आणि महाराज त्यावेळेस काठीच्या अमृताची रचना झाली. चिमुकली मुक्ताई, चिमुकली मुक्ताई माझ्या ज्ञानदादाला उपदेश करते आणि म्हणते, काय म्हणते? योगी पावन
सगळ्यांनी मस्त्यामध्ये गाणं करायचं, दृश्य आठवा महिना प्रेमाने गाणं करायचं, भजन करायचं. वाढवया सुख भक्ती भाव धर्म आणि गुणाचारी नाम हेच कळलं पाहिजे महाराज. आणि हे कळण्यासाठी त्याचा आम्ही अनेक सत्य करा महाराज. नाही हे कळलं नाही तर आपण स्वतः का करतोय तर महाराज आपला आयुष्य फुकट गेलं महाराज. नाहीतर आपण किती सत्य केले तरी काही बदल होणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून बदल कळणं महत्वाचं आहे. काही लोकांना सुद्धा कळतं हेही कळत नाही. हो आणि हे नाही कळलं तर नाही सगळ्यांनी बसलेले हात वर करून टाळ्या वाजवायचे. प्रेमाने भजन करा आणि हे
वार